उत्तम शौच म्हणजेच समाधान किंवा शुद्धता. भाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमी हा दिगंबर जैन समाजाच्या दशलक्षण पर्वाचा चौथा दिवस उत्तम शौच धर्म आहे. एखाद्या गोष्टीची इच्छा असणे हे त्या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपल्याकडे ती गोष्ट नाही, म्हणून आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल आपण देवाचे आभार मानणे आणि समाधानी राहणे आणि काम करणे चांगले आहे. भौतिक संसाधने आणि संपत्तीमध्ये आनंद शोधणे हा केवळ आत्म्याचा भ्रम आहे. भौतिक वस्तूंमधून मिळालेले समाधान किंवा आनंद हे खोट्या विश्वासाच्या अवस्थेतील आत्म्यानेच असे मानले जाते. वास्तविकता अशी आहे की भौतिक वस्तूंमध्ये आनंदाचा गुणधर्म नाही आणि म्हणूनच त्यांच्याकडून आनंद प्राप्त होऊ शकत नाही. भोग भौतिक वस्तूंची धारणा ही फक्त एक धारणा आहे. ही धारणा आत्म्याला केवळ दुःख मिळवून देते आणि काहीही नाही. खरा आनंद आतून येतो, कारण आत्म्याला आनंदाचा गुणधर्म आहे. शुद्ध आत्म्यामध्ये राहण्यासाठी आणि आनंदाचा आनंद घेण्यासाठी कर्माच्या जमा झालेल्या घाणीचे म्हणजेच भौतिक आसक्ती, हेवा, क्रोध, वासना, लोभ, शारीरिक सुख इत्यादी स्वच्छ करणे आवश्यक आहे. शौच धर्म म्हणजेच पवित्रता धर्म म्हणून ओळखला जातो. आपण आपल्या आत्म्याला कोणत्याही कर्माच्या अशुद्धतेपासून आणि खोट्या विश्वासांपासून मुक्त करतो.